कोल्हापूर शहरात या अगोदर उद्योजक, प्राध्यापक यांच्यासारख्या उच्च शिक्षितांना डिजिटल अरेस्टची धमकी देत कोट्यावधी रुपयांना फसवण्यात आल्याच्या घटना घडल्यात. या घटना घडल्याच्या बातम्या प्रसिद्ध होण्यासह विविध माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी होत असलेल्या जनजागृतीनंतरसुद्धा फसवणुकीचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. आता राजारामपुरी परिसरातील डॉक्टर पितापुत्रांची फसवणूक करण्यात आल्याचं उघडकीला आलंय. डॉक्टर महेश्वर शितोळे यांना अज्ञातानं मोबाईलवरून संपर्क साधत तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करत मुंबईतील बँकेत खातं उघडण्यात आलं असून अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या त्या खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचं सांगितलं. अज्ञातानं या प्रकरणी तुम्हाला अटक होऊ शकते असं सांगत डॉक्टर शितोळे यांचं संदीप रॉय नावाच्या तोतया पोलीस अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं. त्यानंतर त्या सायबर भामट्यांनी 9 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत वारंवार डॉक्टर महेश शितोळे आणि त्यांचे वडील डॉक्टर दत्तात्रय शितोळे यांच्याशी वेळोवेळी डिजिटल अरेस्टची धमकी घालत त्यांच्याकडून तब्बल 42,91,000 RTGSद्वारे ट्रान्स्फर करून घेतले. त्यानंतरही त्या भामट्यांनी डॉक्टर शितोळे यांच्याकडं 47 लाख रुपयांची मागणी केली. यानंतर मात्र डॉक्टर महेश्वर शितोळे यांनी राजारामपुरी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय.